भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत केसलवाडा अंतर्गत येत असलेल्या सालेवाडा या गावात अजूनपर्यंत स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता बनलेला नाही। स्मशानभूमीमध्ये शेड नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। स्वातंत्र्याचे 75 वर्षानंतर देखील गावकऱ्यांना गावातील मृत पावलेल्यांना अंतिम संस्कारासाठी देखील स्मशानभूमी नाही, ही शोकांतिकाच आहे। स्थानिक जनप्रतिनिधी यांना कित्येकदा निवेदन देऊनही जनप्रतिनिधींचे या ज्वलंत समस्येकडे दुर्लक्ष का असा प्रश्न संपूर्ण गावकऱ्यांना पडला आहे। दिनांक 19 जुलै रोजी गावातीलच माजी सरपंच विशुपाल गजबी यांचे दुःखद निधन झाले। या दुःखद प्रसंगी सालेवाडा गावात स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्या कारणाने गजबे परिवार आदी गावकरी यांनी सालेवाडा गावाजवळ असलेल्या पाझर तलाव येथे मृतकावर अंतिम संस्कार करण्याची वेळ आली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज क्राइम रिपोर्टर नितीन बरगंटीवार, भंडारा। माझं नाव राहुल घनश्याम गुंडाने। मी गट ग्रामपंचायत केसलवाडा अंतर्गत सालेवाडा येथील रहिवासी आहे। आमच्या गावचे माजी सरपंच मान्य श्री विश्वपालजी गजबे यांचं दुःखद निधन झालं, परंतु आमच्या गावामध्ये स्मशानभूमीची सोय नाही। स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे अशा कठीण प्रसंगात आम्हाला या इथं पाझर तलाव या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करावा लागत आहे। आमच्या इकडे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे। आमदार खासदार यांनी सर्वांनी जाणून बुजून या समस्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। अनेकदा वारंवार तक्रारी करून किंवा निवेदन देऊन सुद्धा आमच्या गावात स्मशानभूमी झालेली नाही, त्यामुळे आमच्या गावातील लोकांवर अशी इकडे तिकडे वाऱ्यावर प्रेत जाळण्याची आज पाळी आलेली आहे। तेव्हा माझी लोकप्रतिनिधींना आणि शासनाला अशी विनंती आहे, कृपया त्वरित या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी ग्रामपंचायत केसलवाडा अंतर्गत सालेवाडा येथे स्मशानभूमी व रस्त्याची सोय करून द्यावी। जर भविष्यात जर स्मशानभूमीचा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर आम्ही सालेवाडा ग्रामवासी आंदोलनाच्या पवित्रात उतरल्याशिवाय राहणार नाही। तर आपण गावातील एका नागरिकांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे। त्यांची मागणी जर पूर्ण झाली नाही तर ते आंदोलनाच्या पवित्रेत शुद्ध मता नंदकुमार उके राहणार सालेवाडा। आमच्याकडे रस्त्याची व मशानगंजी जाळण्याची व्यवस्था नाही नसल्यामुळे आम्हाला तळ्यामध्ये जाळण्याची वेळ आलेली आहे, तरी तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या।